हब असलेल्या पुण्यामध्ये नोकरीसाठी इंजिनियर्स मोठ्या संख्येने येत असतात। पुण्यातल्या एका कंपनी बाहेरचा एक व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलेला आहे। खासगी कंपनीमध्ये इंजिनियरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू होता। इंजिनियरच्या काही जागांसाठी तब्बल 2000 पेक्षा अधिक उमेदवार जमलेले आहेत। कंपनीच्या गेट बाहेर लांबच लांब रांग बघायला मिळाली। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पर्धात्मक फील्ड आणि नोकरीच्या संधी यावरती आता विविध प्रतिक्रिया समाज माध्यमांवरती उमटत आहेत। हिंजवडी नावाचे खूप मोठा आयटी पार्क या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना सुरू झालं। 3 लाख लोक तिथे रोज काम करतात आणि त्या हिंजवडीमध्ये काही नोकऱ्या निघाल्या। त्या हिंजवडीच्या सगळ्या एरियामध्ये आपको आश्चर्य लगेगा, लेकिन 1-2 किलोमीटर की लाइन है, बच्चे खड़े हैं, अभी भी खड़े हैं, क्योंकि उनको नौकरी चाहिए। एक नौकरी के लिए उसके यहाँ 1000 बच्चे आज पहुंचे। आप सोचिए क्या हालत। तो मेरे ख्याल से ये बेरोजगारी ये बहुत बड़ी समस्या इस देश के सामने आ जाए। आणि तर बातमी राज्याच्या राजकारणातून। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर महायुतीत मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदावरून सतत नाराजी असल्याचं अनेक वेळा दिसून आलेलं आहे। आता पालकमंत्री पदावरून सुरू झालेली धुसफूस कमी व्हायचं काही नाव घेत नाहीये। आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। गरीबाला गरीब जिल्हाच का दिला जातो असा सवाल करत झिरवळ यांनी मनातली खटखट बोलून दाखवलेली आहे। या सर्व गोष्टीचा जाब शासनाला विचारणार आहे असं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलं आहे। पालकमंत्री पहिल्यांदा झालो तर झालो, आताही झाल्यावर समजलं अल्प आणि गरीब जिल्हा मला आता उद्याच्याला गेल्यावर सोमवारी पहिलं विचारणार, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही। मी त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेन।